अभिनेता रितेश देशमुख हा प्रेक्षकांचा आवडता अभिनेता. हिंदीसह अनेक मराठी सिनेमांमध्ये रितेशच्या अभिनयाची जादू आपण पाहिली आहे. रितेशने 2003 मध्ये तुझे मेरी कसम या हिंदी सिनेमातून आपलं पदार्पण केलं, तर लय भारी या मराठी सिनेमातून त्याने सगळ्यांनाच वेड लावलं. नुकताच त्याचा राजा शिवाजी हा सिनेमा आपल्या भेटीला आला होता. रितेशचं आपल्या चाहत्यांसोबत एक वेगळंच कनेक्शन आहे. अगदी सोशल मीडियावरही त्याच्या प्रत्येक पोस्टवर चाहते भरभरून प्रेम व्यक्त करतात. आज तर रितेशच्या आयुष्यातील खास दिवस, तो म्हणजे पत्नी जिनिलियाचा वाढदिवस. या निमित्ताने रितेशने बायकोसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. रितेशने जिनिलिया सोबतचे काही खास फोटो शेअर करत एक भन्नाट कॅप्शन दिलंय. रितेश लिहितो की प्रिय बायको, आपण सोबत जगलेले क्षण, आठवणी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना मला जाणवलं की माझं फक्त वय वाढत चाललंय आणि तू मात्र आजही तशीच आहेस. पण मग मला कळलं की यामागचं कारण तुला चांगला नवरा मिळाला आहे. अशा गमतीशीर शब्दात त्याने बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. एवढंच नाही तर पुढे रितेश म्हणतो, संपूर्ण कुटुंबाला एकत्र धरून ठेवणाऱ्या व्यक्तीला, एका चांगल्या आईला, चांगल्या मुलीला आणि माझ्या वेड्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. रितेश आणि जिनिलिया यांच्याविषयी सांगायचं तर तुझे मेरी कसम या सिनेमात ते प्रमुख भूमिकेत होते. याच सिनेमाच्या सेटवर त्यांची मैत्री झाली. मग पुढे प्रेम झालं आणि जिनिलिया देशमुखांची सून झाली. पुढे ही जोडी इतकी हिट झाली की आज ते महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी म्हणून ओळखले जातात. दोघांचाही प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यातील केमिस्ट्रीचं, त्यांच्या नात्याचं अनेक जण भरभरून कौतुक करतात. रितेश आणि जेनेलिया अलीकडेच त्यांच्या राजा शिवाजी चित्रपटातून झळकले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत होते. रितेश आणि जेनेलिया यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी सिने विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी.